नमस्कार मुलांनो, मी शिल्पा विश्वकर्मा आणि अर्चना वैद्य टीचर. इयत्ता 6वी अ आणि ब, विषय मराठी. कविता 9, घर, जोगलेकरवाडी, मनप्पा, हिंदी शाळा क्रमांक 1. मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी मध्ये कविता नंबर 9 घर हे पाहणार आहे. याचे कवी आहे धुंडीराज जोशी. आता आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना बघूया. या कवितेत कवीने घर कशाला म्हणावे याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. घर म्हणजे केवळ भिंती किंवा त्यातील वस्तू नसून त्यामध्ये राहणाऱ्या माणसाच्या निर्मळ नात्यांची गुंफण असते, असे कवीचे म्हणणे आहे. तर मग चला मुलांनो, घर कविता आपण गाऊया. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. कवितेच्या या कडव्यामध्ये कवीने सांगितले आहे, घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नव्हेत. जिथे सुंदर कार्ये होतात, कर्मे होतात, ते घर असते. घर केवळ एक वस्तू नसते, तर ती एक आनंदी इमारत असते. शब्दार्थ: देखण्या म्हणजे सुंदर, वास्तू म्हणजे इमारत. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. या कडवेचा अर्थ आहे, नुसत्या खोल्या म्हणजे घर नव्हे, घरात भावनांचा ओलावा हवा, प्रेम हवे, माया हवी. कारण घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा आहे. शब्दात भावना ओल्या म्हणजे प्रेमळ भावना. जिव्हाळा, जिव्हाळा म्हणजे माया, प्रेम. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. या कडवेचा अर्थ आहे, घर म्हणजे नुसता पसारा नाही, घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नव्हे. प्रत्येक घराची एक गोष्ट असते. प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो, स्वभाव असतो. शब्दात पसारा म्हणजे इकडे तिकडे पडलेल्या वस्तू. निवारा, निवारा म्हणजे आश्रय. कहाणी, कहाणी म्हणजे गोष्ट, कथा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. या कडवेत घर आपल्याला पाहायला शिकवते, चालायला, धावायला शिकवते, दुःखाचा डोंगर पार करून दुःखाशी लढायला शिकवते. घर दुःखाला कसे सामोरे जायचे ते शिकवते.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. दुःखांचा डोंगर चढणे याचा अर्थ आहे दुःखाला सामोरे जाणे. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये नवी ज्ञान. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. कवितेचा या कडवेचा अर्थ आहे घराने नेहमी सावध असावे, घराने सुख समाधान द्यावे, नवीन विचार नवीन ज्ञान आपलेसे करून घराने नेहमी काळाची जाणीव ठेवावी. शब्दार्थ. समाधान म्हणजे आनंद, मूल्ये म्हणजे विचार, काळाचे भान ठेवणे याचा अर्थ आहे वेळेची योग्य जाणीव असणे, जवळ करणे म्हणजे आपलेसे करणे. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट, घरात आजोबा गप्पिष्ट, आईचा हातचे जेवण चविष्ट, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. या कवितेचा कडवेचा अर्थ आहे घरासाठी आईने खूप कष्ट सोसलेले असतात. घरात आजी सुंदर गोष्ट सांगते, आजोबा गप्पा मारतात, आईच्या हातचे चवदार जेवण घरातच मिळते. घर हे अशा सुंदर नात्यांचा मिलाप आहे. शब्दार्थ. गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे आणि चविष्ट म्हणजे स्वादिष्ट. तर मुलांनो, कशी वाटली कविता? चला, धन्यवाद.